गोळीच्या डोक्याचा रस्सा कसा बनवायचा फ्रेंड्स, तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। आणि हॅलो फ्रेंड्स, एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आहे शुक्रवार, तर आज बनवायचा आहे गोळीचा डोका म्हणजे घोळ माशाचा डोका। चला त्याची व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते कसा बनवतात। आणि आता सीझन चालू आहे गरमीचं, आणि गरमीच्या सीझनमध्ये आमच्याकडे मच्छीमध्ये कैरी घालतात, तीही तुम्हाला दाखवणार आहे। तर फ्रेंड्स, इथे गोल माशासाठी लागणारं साहित्य घेतले मी, बघू शकता। इथे गोल माशाचा डोका स्वच्छ धुवून घेतलाय, कैरी घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतला, आणि इथे खोबऱ्याचं वाटण आहे, भाजून घेतलेला सुक्का खोबरा, अद्रक लसूण मिरची, हे सगळं याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून याचे मी असं वाटण तयार केलेलं आहे, बघू शकता। हा बघा, असं वाटण केलेलं आहे पेस्ट। चला आता डोका कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते। तर सर्वात प्रथम इथे ठेवला मी पातेला, आणि पातेल्यामध्ये घातला मस्त 2 ते 3 चम्मच तेल, त्याच्यामध्ये क्रश केलेला लसूण ॲड केला, कांदा तडतडून दिलेला आहे, बघू शकता। इथे मी एक कांदा घातलेला आहे बारीक चॉप करून, लगेच त्याच्याबरोबर मी ते टोमॅटो पण बारीक चॉप करून घातलेला आहे फ्रेंड्स। आणि आता तो चांगला परतून घेते कांदा टोमॅटो, बघू शकता। आणि डोका असला ना माशाचा, त्याच्यामध्ये कांदा ॲड करा, मस्त ग्रेव्हीला टेस्ट येते। नंतर मग हळद घातली, त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला ॲड केला, आणि त्याच्यानंतर मग मी 2 चम्मच गरम मसाला ॲड केला, आणि त्याच्यानंतर मग मी ते अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली, आणि ती सुद्धा आता छान आता मिक्स करून घेते हे सगळे मसाले, बघू शकता। आणि कलर बघा, आपल्या मसाला मस्त असा आलेला आहे। आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करते, बघू शकता फ्रेंड्स। एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची रेसिपी आहे आपली मुंबईकरांची, पण एकदम टेस्टी। आणि याच्यात थोडंसं पाणी ॲड करून आता हा मसाला चांगला परतून घेते, म्हणजे चांगला शिजवून घेते, कारण त्याचाच कच्चा वास आला नाही पाहिजे ना त्याकरिता। बघू शकता इथे मस्त आपला मसाला फ्राय झालेला आहे। आता मी एक पीस करून सगळी मच्छी ॲड करणार आहे, म्हणजे डोका। तर पीसेस बघू शकता असे मोठे मोठे ठेवलेले आहेत, आणि डोका आपला मस्त असा तर मी मिक्स करून घेते। पहिला थोडासाच ॲड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करता येईल। आता मी परत जेवढा आहे उरलेला तो सुद्धा ॲड करते, आणि छान प्रकारे मिक्स करून घेते। जोपर्यंत आपला डोका हा शिजलेला आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय म्हणजे मिक्स करू शकतो, बघू शकता। जर शिजला का मग तो पूर्ण असा एकदम हे होऊन जातो, मग तो आपल्याला परतता येत नाही। तर आता छानपैकी परतून झालेला आहे, पूर्ण मसाला एकत्र केलेला आहे। आणि आता मी घातलेला आहे कैरी घालून ठेवते झाकण याच्यावर। तर 2 ते 3 मिनटं झाकण ठेवलेलं आहे, आणि एक वाफ आलेली आहे, बघू शकता। तर आता मी वरून घालते पाणी, 1 ते 1.5 ग्लास मी पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये। आणि परत मी चमच्याच्या साहाय्याने थोडंसं हळूच, बघू शकता फ्रेंड्स, हळूहळू असं चांगला मसाला असा मिक्स करून घेते, म्हणजे ग्रेव्ही अशी वरपर्यंत आली पाहिजे। आणि आता मी इथे घालते खोबऱ्याचं वाटण, तुम्ही पाहिलंच असेल खोबऱ्याचं वाटण जे बनवलेलं आहे ते ॲड करून घेते। आणि हां, याच्यामध्ये ना मी फ्रेंड्स थोडीशी चिंचसुद्धा ॲड केलेली आहे, कारण कसं कैरी जास्त आंबट नसते ना, त्याच्यामुळे मग थोडंसं मी चिंच ॲड केली, पण मी ती स्किप केली, मी ॲड नाही केली त्याच्यात। आणि आपला मस्त डोक्याचा रस्सा झालेला आहे तयार, बघू शकता। आणि कैरीसुद्धा चांगली शिजलेली आहे, डोका एकदम चांगला शिजलेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त हात नाही लावला। आता वरून पेरते मी कोथिंबीर, आणि गॅस करते बंद। अशा प्रकारे फ्रेंड्स गोळ माशाचा डोका झालेला आहे तयार, ग्रेव्ही म्हणजे त्याची। तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स। आणि नंतर बघूया, तुम्हाला दाखवतेच मी। जरा थंड झाल्यावर आपला घोळ माशाचा रस्सा बघा कसा एकदम सुरेख झालेला आहे ना, तरीवर असा दिसतो ना, टेम्पटिंग, चमचमीत, तसा खाण्यासाठीही खूप चमचमीत लागेल, टेस्टी लागेल फ्रेंड्स। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये फ्रेंड्स, बाय सर्वांना।